पद्मभूषण कर्मवीर डॉक्टर भाऊराव पाटील यांच्या 67व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। पद्मभूषण कर्मवीर डॉक्टर भाऊराव पाटील यांच्या 67व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर रयत शिक्षण संकुलानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर म्हणाले की कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली, त्यामुळं मुलामुलींना मोफत शिक्षण मिळालं। वंचित उपेक्षित पददलित समाजातील विद्यार्थ्यांनी कमवा आणि शिका तत्वप्रणाली आत्मसात केली, त्यामुळं युवकांची स्वावलंबी पिढी निर्माण झाली। कर्मवीरांच्या विचारांचा हाच आदर्श राज्यातील जनतेनं घेतला, त्यामुळं प्रगतीची दिशा दिसली। आज कर्मवीर भाऊराव पाटील यांची 67वी पुण्यतिथी या निमित्त आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते। ज्यांनी दलित समाजातील अत्यंत झोपडीपर्यंत अशा जाऊन त्यांनी जे शिक्षणाचं मोलाचं कार्य केलेलं आहे, अशा या समाजसेवकाला माझे कोटी कोटी प्रणाम देते आणि तुम्ही इथं बोलून जो मान सन्मान दिला त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक केतन शहा हे होते। यावेळी नगरसेवक बिज्जू प्रधाने, समाधान आवळे, मंदाकिनी तोडकरी, ज्ञानेश्वर मॅकल, लक्ष्मी उद्योग समूहाच्या माधुरी पाटील, प्राध्यापक अमर देशमुख, प्राचार्य डॉक्टर राजेंद्र सिंह लोखंडे, संशोधक नितीन अणवेकर, वसंत नागणे, प्राध्यापक महादेव बागल, ॲडव्होकेट राजन दीक्षित, माजी मुख्याध्यापक संजय जोशी, काशीबाई पुजारी, भीमराव पवार उपस्थित होते। यावेळी समाधान आवळे, बिज्जू प्रधाने, मंदाकिनी तोडकर, केतन शहा यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं। ज्यावेळेस थोर समाजसेवक कर्मवीर भाऊराव पाटील साहेबांनी ज्यावेळेस 1919 साली ही संस्था स्थापन केली, त्यावेळेसपासून आज आपण शिक्षण घेऊन आपल्या स्वतःच्या पायावरती बरोबर काहीतरी करण्याची हिंमत आपण सगळेजण महिला असली पुरुष दाखवतोय। आज त्यांना खरोखरच ही संस्था निर्माण केली आणि इथे तर अनेक विद्यार्थ्यांना, गोरगरीब विद्यार्थी असतील, शेतकऱ्यांची मुलं असतील, त्या शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी येणं आणि लढणं ह्या संधीच्या माध्यमातून त्याने खरोखरच तुम्ही शिका, शिक्षण घेत काम करत शिक्षण करा, ह्या गोष्टीतून त्यांनी संधी दिली आणि विद्यार्थी त्यांच्या शाळेतून घडत गेले। जसे आता आमचे भाऊ समाधानजी आवळे सांगितले की बाबा ह्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अनेक मुलं शिक्षण घेतले आणि चांगल्या पदावर त्यास कार्य करतात। खरोखर त्यांचा मूळ पाया त्यांनी रचला आणि आज आपण सगळेजण आपलं भाग्य आज आपण त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा करतो। आज आपण एवढी मोठी संस्था या भागामध्ये आपल्या सोलापूर शहरात आहे आणि आमचं भाग्य समजतो की ते आमच्या प्रभागामध्ये ही आपली संस्था आहे, ज्या कर्मवीर भाऊराव पाटलांनी तळागाळातील वंचित शोषित घटकांपर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा घेऊन गेले। अशा भाऊरावांच्या स्मृतिदिनाच्या निमित्तानं आज आम्ही या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहे। त्यांच्या चरणी आज आम्ही कोटी कोटी नमन करतो। आणि सम्राट चौकातली फार मोठी शाळा, फार जुनी शाळा रावजी सकाराम कॉमर्स हायस्कूल, तिथे साधारणपणे 550 विद्यार्थी शिक्षण घेतात। त्यापैकी 90% विद्यार्थी आमचे बहुजन समाजाचे आहेत। त्याचा आम्हाला गर्व आहे, कारण की बहुजन समाजाला शिक्षण मिळणं हा उद्देश आदरणीय कर्मवीर भाऊरावांचा होता, तो आम्ही सफल करण्याचा प्रयत्न करत आहोत। असेच आमच्यावर सर्वांना प्रेम राहू द्या, शाळेकडे सर्वांचं लक्ष राहू द्या, एवढं बोलतो। प्रास्ताविक रमेश वडावराव यांनी केलं। सूत्रसंचालन गजानन गोरे यांनी, तर आभार अण्णा दीक्षित यांनी मानले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अझहर शेख, अमोल अंधारे, देवदत्त पाटील, साजेदा बागवान, वंदना डांगे, प्रतिभा भोसले, योगेश तेली, वनिता होटकर, मीनाक्षी बिराजदार, अंजली परचंडे, महावीर आळंदकर, सुनीता पाटील आदींनी परिश्रम घेतले।